नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. शर्यत मधला एक शब्द हिब्बानामा हा ह्या सगळ्या संदीपान भुमरे, विलास भुमरे हे खासदार आणि त्यांचे आमदार चिरंजीव यांच्या प्रकरणातला महत्वाचा धागा आहे. आणि आपल्याकडे तर काही शर्यत कायदा मान्य केलेला नाहीये. त्यामुळे शर्यत कायद्याप्रमाणे जरी हा हिब्बानामा जावेद शेख जो त्यांच्या काळचा 12-13 वर्ष त्यांच्याकडे असलेला चालक, जास्तीत जास्त 20-22 हजार रुपये त्याला पगार असेल, 25,000 डोक्यावरून पाणी गेलं. तर अशा व्यक्तीनं जेव्हा 150 कोटी रुपये रेडी रेकनर दराप्रमाणे असलेली दाऊदपुरा इथली छत्रपती संभाजीनगरची जालना रोडवरची जमीन खरेदी केली, तेव्हा दोनच गोष्टी अशा आहेत की ज्या दोन गोष्टीमुळं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जर संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांचा संबंध असेल तर ते मोठ्या प्रमाणात अडचणीत येऊ शकतात. आणि जावेद शेख हा तर या दोन्ही प्रकरणामध्ये अडचणीत येऊ शकतो. आणि म्हणून हिब्बानामा काय आहे ते मी जरा नीट तपासलं तर माझ्या असं लक्षात आलं की हिब्बानामा हा शर्यत मधला तोंडी बक्षीस पत्राचा भाग आहे. आणि त्या बक्षीस पत्राला शर्यतमध्ये ऍक्सेप्टन्स आहे. आपल्या महसूल यंत्रणेमध्ये जर ब्लड रिलेशन मध्ये, रक्त नात्यामध्ये, म्हणजे पती पत्नी असेल, आई वडील असतील, बहीण भाऊ असेल, एवढ्याच मर्यादेमध्ये त्याला स्वीकारार्हता आहे. आणि मी ते सगळे महसूलचे कायदे बघितले. कालही आम्ही तुम्हाला सांगितलं की बेनामी कायदा 1966 आणि त्याच्यामध्ये जे नवीन प्रोव्हिजन 2017 मध्ये झाले त्याप्रमाणे ह्या दोन गोष्टी एकमेकांशी कोरिलेट झाल्या की हिबानामा हा मुळातच ऑथेंटिकेट नाहीये. ज्या पद्धतीनं हिबानामा शर्यतच्या संदर्भामध्ये मान्य असला तरी रक्त नात्याचा इथे संबंध नसल्यामुळं त्या एका हिबानाम्यावर आधारित राहून आपली महसूलची यंत्रणा कसं काय सोयीस्करपणे जावेद शेखनं तिथं जो फलक लावला त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकते, हा खरा प्रश्न आहे. कारण कायदा काय सांगतो बघा, जर हिबानामा हा ब्लड रिलेशनशिप मध्ये झालेला नाहीये, मी ज्यांची आता नावं घेतली, तर आपल्याकडचा प्रचलित नोंदणीचा जो कायदा आहे तो कायदा त्याला ऍप्लिकेबल आहे. म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी 1% चार्ज, त्यानंतर स्टॅम्प ड्युटी व्हॅरी आहे. जर समजा मोठ्या नाशिक, पुणे, मुंबई सारख्या भागामध्ये असेल तर ती 5% आणि मग लोकल बॉडी टॅक्स जो कोणी महापालिका नगरपालिका असेल त्याचा एक्साईज 1%चा, ते मुंबईत आहे बघा. पण जर इतर ठिकाणी असेल तर तुम्हाला 6% हा टॅक्स द्यावाच लागतो. इथे जावेद शेख मोठ्या प्रमाणात अडचणीत येणार आहे. 150 कोटी रुपये ज्या जमिनीचं बाजार मूल्य आहे त्याच्यासाठीची स्टॅम्प ड्युटीच होते 9 कोटी रुपये. 9 कोटी रुपये हा 25,000 रुपये पगार असलेला व्यक्ती आणूच कसा शकतो? त्यामुळे इथे पहिल्यांदा उल्लंघन झालं असावं तर ते महसूल यंत्रणेच्या संगनमतीनं मतानं आहे का ते बघायचंय, की कुणाचा तरी राजकीय दबाव होता, कुठल्या मंत्र्याने सांगितल्यामुळं त्यांनी रजिस्टर्ड दस्त न करताच जावेद शेखला तिथे फलक लावण्याची परवानगी दिली असावी. कारण नियमानुसार 6% स्टॅम्प ड्युटी 9 कोटी रुपये जावेद शेखनं भरणं अपेक्षित आहे. 9 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी, त्याला भलेही 1 कोटी रुपयाला तो आज म्हणतो की मला जमीन गिफ्ट मिळाली, ते साफ खोटं आहे. कारण रेडी रेकनरचे दर इथे अप्लाय होतात. आणि म्हणून बऱ्याच वेळेला तुम्हाला माहिती असेल की शेत जमिनीचे व्यवहार जे होतात प्रत्यक्षामध्ये ती जमीन 20 लाख रुपये एकरनं ठरलेली असते, पण तिथे रेडी रेकनरचे दर एकरी लाख रुपये, 2 लाख रुपये, 3 लाख रुपये दराचे असतात आणि त्यामुळे स्टॅम्प ड्युटी अत्यंत कमी भरावी लागते. तीच परिस्थिती अपार्टमेंट संदर्भामध्ये असते, ऍज लॉंग ऍज तुम्ही होम लोन घेत नाही. कारण मग तिथे व्हेरिएशन येतं, जेवढा रेडी रेकनरचा दर आहे तेवढेच तुम्हाला पैसे भरायला लागतात. त्यामुळे इथे जावेद शेखनं जे सांगितलं की मला ही गिफ्ट मिळालेली आहे आणि मी 1 कोटी रुपये दिले, त्याला काही अर्थ नाही. तर ते रक्त नात्यात नाहीये, त्यामुळे त्या गिफ्टला काही अर्थ नाही. हेबानामाला इथे काही अर्थ नाहीये, इनव्हॅलिड आहे हेबानामा. तो एक दस्त आहे, पण तो दस्त रजिस्टर्ड करावा लागतो. तो सगळ्या शासकीय निहित प्रक्रियेतनं जायला हवा. त्यासाठी 1% रजिस्ट्रेशन चार्ज आणि 6% स्टॅम्प ड्युटी, म्हणजे एकूण 7%. जर 150 कोटीची जमीन आहे तर त्याला रजिस्ट्रेशन चार्ज होतो 1.5 कोटी रुपये आणि 6% स्टॅम्प ड्युटी प्रमाणे 9 कोटी रुपये, म्हणजे 25,000पेक्षाही कमी पगार असणारा संदीपान भुमरे यांचा चालक, विलास भुमरे यांचा चालक हा जर इतक्या मोठ्या बाजार मूल्य असलेली जमीन खरेदी करत असला तर त्याला किमान 10.5 कोटी रुपये सरकारकडे भरावेच लागते. आता ईओडब्ल्यूच्या तपासामध्ये ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा हे बघायला पाहिजे की 150 कोटी रुपयाच्या मूल्य असलेल्या या जमीन व्यवहारामध्ये त्यांनी हे 10.5 कोटी रुपये भरलेत की नाही, हा महत्वाचा मुद्दा. आणि इथे जावेद ह्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणीत येऊ शकतो. जर याच्यात असं लक्षात आलं की जसा परभणीच्या वकिलाचा दावा आहे, या सगळ्या प्रकरणामागे संदीपान भुमरे
तर संदीपान भुमरे यांनी कोणाला फोन केला, त्यांनी सांगितल्यामुळं रजिस्ट्रेशन चार्ज घेतलेच गेले नाही किंवा त्याकडे कानाडोळा केला, असं जर कुठे कोणी नोंदवून ठेवलं असेल, तर मग त्या प्रकरणामध्ये संदीपान भुमरे सुद्धा अडचणीमध्ये येऊ शकतात या केसमध्ये. हा झाला दुसरा भाग. आणि तिसरा महत्वाचा भाग आहे तो आहे बेनामी संपत्तीचा. कारण जावेद शेख आज जरी असं म्हणतो आहे, की मला त्यांनी बक्षीस दिलं वगैरे, ईओडब्ल्यूनी खरोखर तपास केला. कारण सोपं आहे त्यांच्यासाठी. त्यांना काय बघायचंय, जे 1 कोटी रुपये त्यांनी दिले मुळात त्याचा स्रोत काय? एक. दुसरा, रेडी रेकनरच्या दराप्रमाणे इतकं जे उल्लंघन झाले त्यामध्ये हे 10.5 कोटी रुपये भरलेत की नाही 2. आणि मुळामध्ये त्याचं जे पॅन कार्ड आहे, त्याचं जे आधार कार्ड आहे, त्याचे जे बँक अकाउंट्स आहेत, त्याच्यावरती एवढे ट्रान्झॅक्शन झालेत का? त्यामुळे जावेद शेख प्रथमदर्शी ह्या प्रकरणामध्ये अडचणीत येणार आहे. ते प्रकरण क्रमांक 2 हे आहे, की त्यांनी इतके पैसे आणले कुठून? आणि मग ते जर पैसे हे कुणी तिसऱ्या तिराईत माणसानं दिले असतील, तर इथे कायदा सगळ्यात महत्वाचा लागतो, तो आहे बेनामी संपत्तीचा कायदा. आणि तो व्यवस्थित आहे. त्या कायद्यामध्ये तरतुदीच अशा आहेत, की एकतर जी बेनामी संपत्ती आहे ती सरकार जप्त करतं. प्राईम लोकेशनची जागा आहे. दुसरं, ज्यांनी हा व्यवहार केला आहे त्याचे सगळे स्रोत चेक करतं. तिसरं, त्याच्यावरती तुम्हाला बाजार मूल्याहून अधिकचे 15% म्हणजे 150 कोटी अधिकचे 15% एवढी रक्कम ही तुम्हाला दंडापोटी म्हणजे 200 कोटी रुपये भरावे लागू शकतात. जर संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांचा खरोखर या प्रकरणामध्ये सहभाग आहे असं लक्षात आलं तर 200 कोटी रुपये. आणि सगळ्यात महत्वाचं, याच्यामध्ये 7 वर्षाचा सश्रम कारावास होऊ शकतो, ज्यांनी कुणी हे बेनामी प्रॉपर्टीचे व्यवहार केले. आणि त्या ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जावेद शेख अडचणीत येऊ शकतो. कारण त्याला आता 1, 2, 3 या मुद्द्यामध्ये पोलिसांच्या चौकशीला, महसूल विभागाच्या चौकशीला सामोरे जावं लागेल. या क्षणाला तरी विलास भुमरे आणि संदीपान भुमरे यांचा स्टँड असा आहे, आमच्या चालकाने काय केलं याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये. फेस व्हॅल्यूवरती जरी ते गृहीत धरलं तरी आज या क्षणाला ईओडब्ल्यूनी विलास भुमरे जे पैठणचे आमदार आहेत त्यांना नोटीस बजावलेली. आणि ते इतकं सोपं नाहीये. कारण जर नोटीस बजावली आहे तर तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील, की ह्या व्यक्तीबरोबर आमचा संबंध हा मी कधी तोडलाय, म्हणजे जमिनीचा व्यवहार व्हायच्या आधी तोडलाय, की आता त्याचा गवगवा झाल्यानंतर तोडलाय. अशा सगळ्या प्रश्नाची उत्तरं विलास भुमरे यांना द्यावी लागतील. आणि भविष्यामध्ये माजी मंत्री विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांना जर चौकशीसाठी बोलवलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ती एक दुसरी नामुष्की असेल. जेव्हा की संजय शिरसाट यांचं प्रकरण गाजतच आहे, ते अजून संपलेलं नाही. ते बिट्स हॉटेलमध्ये 60 का 70 कोटी रुपयाच्या टेंडर प्रक्रियेमध्ये त्यांच्या चिरंजीवानी जो भाग घेतला त्याच्यावरून अजूनही गदारोळ सुरूच आहे. इतके पैसे आले कुठून? मग ते नाशिकमध्ये पण एक 5 स्टार हॉटेल उभारणार होते. इथे पण काही लोकांनी आम्हाला व्हिडिओ पाठवले की संदीपान भुमरे यांचं भुमरे पाटील नावाचं नवीन एक कॉम्प्लेक्स तिथं बनत आहे वगैरे. त्यामुळं असे प्रश्न एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा विचारले जातील, की तुमच्या आजी माजी मंत्र्याकडे एवढा पैसा येतो कुठून? पुन्हा एकदा संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांनी निसंदिग्ध शब्दामध्ये सांगितलेलं आहे, की आमचा जावेद शेख की जो 150 कोटी रुपयाच्या संपत्तीचा मालक झालाय त्याच्याशी काडीचाही संबंध नाही. त्यानं त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय करावं हे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि हे प्रेक्षकांनी समजून घ्यायला हवं, की या क्षणापर्यंत संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांचं केवळ वकिलांनी केलेल्या आरोपाच्या मर्यादेतच नाव आहे. त्यांचा ह्या जमिनीवरती तसा थेट सहभाग नाहीये. त्यांचं नाव सुद्धा त्या जमिनीच्या काय जे मुखत्यारपत्र आणि पुढे त्या जमिनीच्या मालकी संदर्भातला फलक लागला त्याच्यावरती नाही. किती इंटरेस्टिंग प्रकरण आहे ना बघा. कोण कुठचा सालार जंग, जो उस्मान मीर जो निजाम होता त्याचा पंतप्रधान, तो आणि त्याच्या मंडळींनी मराठवाड्यामध्ये अत्याचार केला, रजाकारांनी केलेल्या अत्याचाराच्या विरोधात मराठवाडा पेटून उठला. आणि त्याची आठवण शिवसेनेनं सतत मराठवाड्याला करून दिली. त्याच शिवसेनेच्या त्यावेळेच्या आमदार मंत्री आणि खासदाराच्या गाडीवरचा चालक अशाच सालारजंगकडनं ती संपत्ती बक्षीस पत्रात घेतो, ज्याचा त्यांच्याशी काही संबंध नाहीये. आणि त्याच्यानंतर ती जमीन 150 कोटी रुपये बाजार मूल्य असलेली निघते आणि त्याच्यावरती खासदार आणि आमदार म्हणतात की आमचा ह्या ड्रायव्हरशी काही संबंध नाही. महाराष्ट्र एवढा तर वेळा नाहीये. थांबूया आपण इथे. ह्या सगळ्या घडामोडीकडे आपलं सगळं बारकाईने लक्ष आहे. पण त्याबरोबरच संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांची बाजू सुद्धा जेव्हा जेव्हा दिसेल त्या वेळेला आम्ही मांडूया. महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. थँक्यू.